या कवायत मध्ये सांगितलेलं महत्व असतं। आम्ही इथे 25-30 जण आहोत। कृती करताना सांगित कृती झाली पाहिजे। चेहऱ्यावरचे हावभाव हे बोलके असले पाहिजेत आणि कृती सांगित असावी। याला महत्व आहे। आमच्या लाडक्या विद्यार्थिनी अतिशय सांगित कृती करतायत। पनवाच्या ठोक्यावर कृती होत आहे, सांगित कृती होत आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे। लाडक्या विद्यार्थिनींनी थंडी पळून जाईल टाळ्या वाजवल्याने, आहे का नाही? थंडी जी वाजते ना थोडी थोडी, ती थंडी पळून जाईल आणि आपणही काय राहू, लक्ष राहू। नाही तर काय होतं, आपल्याला मळगळ येते, काय चाललंय। आपण प्रतिसाद देत राहा। खूप सुंदर, किती सांगित कृती बघा। 40 मुली इथे प्रात्यक्षिक करतायत, परंतु कृती अतिशय सुंदर आणि सांगित होत आहे। याला महत्व आहे। खूपच जोरदार, छान कृती आहे। संस्था चालकांनी तुमचं कौतुक केलंय, तुम्हाला शाबासकी दिली आहे। पालकगण मोठ्या संख्येने उपस्थित आहे। मी पालकगणांना विनंती करेल, माता भगिनींना जोरदार टाळ्या वाजवा। आमच्या लाडक्या विद्यार्थ्यांना उत्साह आला पाहिजे। पालकांच्या टाळ्या फार महत्वाच्या असतात। दोन ठोके मारले म्हणजे बदल होत असतो। मनोरा तयार करतायत, छोट्या छोट्या कृतीतून मनोरा तयार होतोय। आलेगाव एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन ॲडव्होकेट विजयजी कुलकर्णी सरांनी उत्स्फूर्तपणे जोरदार टाळ्या वाजवल्या आहेत आमच्या लाडक्या विद्यार्थिनींसाठी।